मंडळी, आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत, ते संपूर्ण प्रकरण कानपूरसह उत्तर प्रदेश आणि देशभराला हादरून टाकणार आहे. एका 20 वर्षीय तरुणीचा केवळ लग्नासाठी तगादा लावल्यामुळे तिच्या स्वतःच्या प्रियकराने तिची निर्मानुषपूरपणे हत्या केली आहे आणि तिचा मृतदेहाची अमानुष विल्हेवाट लावली आहे. ही घटना आकांक्षा विजयश्री आणि आरोपी सूरज उत्तम याची आहे. या प्रकरणात एकीकडं प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, खोट्या वचनांचं जाळं आणि आकांक्षा ही कानपूर देहामधील संजनापूर ही गावातली विजयश्री यांची मुलगी होती. ती केवळ 20 वर्षाची होती. तिचं शिक्षण आणि आयुष्य अजून आकार घेत होतं. आकांक्षा आपल्या मोठ्या बहिणीसोबत बार येथे राहत होती. लहान वयातच तिला स्वतंत्रपणे जगण्याची, करिअर घडवण्याची इच्छा होती. पण सोशल मीडियावर Instagramवरून झालेली ओळख तिच्यासाठी जीवघेणी ठरली. हाच धागा तिच्या कहाणीचा सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. Instagramवर आकांक्षाची ओळख सूरज उत्तम सोबत झाली. सुरुवातीला ही ओळख साधी मैत्री, पण हळू ती प्रेमात बदलली. ती तिच्यावर इतकी फिदा झाली की तिने स्वतःची आधीची नोकरी सोडली आणि सूरजच्या सांगण्यावरून हनुमंत विहारमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम सुरू केलं. सूरजने तिच्यासाठी एका खोलीचीही व्यवस्था केली. म्हणजे आकांक्षाला वाटत होतं, की सूरज खरोखर तिच्यासोबत प्रेम करतोय. तिला आयुष्यभरासाठी स्वीकारेल. पण वास्तव वेगळं होतं. आकांक्षा जेव्हा या नात्यात गुंतली तेव्हा सूरज मात्र एकाच वेळी अनेक मुलींशी संबंध ठेवत होता. आकांक्षाला हे कळालं आणि तिने सूरजला जाब विचारला. सूरजने तिला शांत करण्यासाठी वचन दिलं, की तो आता असं काही करणार नाही. पण प्रत्यक्षात त्याचं वागणं बदललं नाही. त्याचा संबंध इतर मुलीशी सुरूच होते. ही गोष्ट आकांक्षासाठी अशीच होती. ती तिच्यावर प्रेम करत होती आणि त्याला आपलं संपूर्ण आयुष्य द्यायचं ठरवलं होतं. म्हणूनच तिनं सूरजला लग्नासाठी तगादा लावायला सुरुवात केली. 21 जुलै संध्याकाळी आकांक्षा आणि सूरज यांच्यातील वाद एका रेस्टॉरंटमध्ये चांगलाच पेटला. आकांक्षाने सूरजच्या इतर मुलींशी असलेल्या संबंधाबद्दल त्याला सुनावलं. त्याने लग्नाचा मुद्दा ठामपणे मांडला. पण सूरजला हे पटत नव्हतं. त्याला आकांक्षा ही अत्यंत ओझं वाटू लागलं होतं. या वादानंतर सूरजच्या मनात भयंकर कट आला. आकांक्षाचा खून करण्याच्या वादानंतर सूरजने आकांक्षाचा खून केला. या घटनेत तिची पूर्णपणे विल्हेवाट लावली. आकांक्षाच्या विश्वासाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या जगण्याच्या त्याने अत्यंत क्रूरपणे अंत केला. आकांक्षाचा मृतदेह त्याच सुटकेसमध्ये भरला, ज्यावर बसून आकांक्षाने कधीतरी Instagram रील शूट केली होती. खून झाल्यानंतर सूरजने त्याचा मित्र आशिषला घरी बोलवलं. मृतदेह पाहून आशिष हादरला, पण त्याने एका अमानवी सल्ला दिला. साधे यमुना नदीला पूर आला आहे. मृतदेह नदीत फेकून देऊ. कोणालाच काही कळणार नाही. यानंतर सूरजने आकांक्षाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. तो आपल्या बाईकवर ठेवला आणि आशिषसोबत चिल्ले घाटावर पोहोचला. तिथून दोघांनी मिळून तो सुटकेससह मृतदेह यमुना नदीत फेकून दिला. आकांक्षाचा पत्ता लागत नसल्याने तिच्या कुटुंबाने तक्रार केली. तपास सुरू झाला. हळूहळू सत्य बाहेर आलं. पोलिसांनी तपासात उघड केलं की सूरजने आधीच अनेक मुलींना फसवलं होतं. आकांक्षासोबतच्या नात्याबद्दल चौकशी केली असता त्याचा गुन्हा पुन्हा समोर आला. अखेर पोलिसांनी सूरजला अटक केली. सध्या तो तुरुंगात आहे. पोलीस बांदा, चित्रकूट आणि फतेहपूर या भागात यमुना नदीत आकांक्षाचा मृतदेह शोधत आहेत. प्रयागराजपर्यंत पोहोचलेल्या यमुनेच्या प्रवाहात शोध मोहीम सुरू आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.